विकळ ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने देवणीवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा मातेचं महत्त्व सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. पहिले तीन कडवे जर घेतले तर आईविषयी वर्णन वाटतं, पण खऱ्या अर्थाने चौथ्या कडव्यातून कळतं की हे संतांचं वर्णन आहे. संतरूपी मातेचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे. वास्तविक पाहताना हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम एक दिवशीय श्राद्धानिमित्त असणारं हे कीर्तन वैकुंठवासी सौभाग्यवती सुनीता दत्तात्रय शिंदे यांच्या सासूबाई यांचं असणारं हे प्रथम वर्ष श्राद्ध देवाना पुण्यस्मरण. आणि पुण्यस्मरणाकरता जी टॉकीज फेम महाराष्ट्रातले गुणीजन गायनाचार्य अमोलजी महाराज करी असतील, जी टॉकीज फेम आमचे गायनाचार्य सातपती महाराज असतील, आमचे चव्हाण तात्या असतील, गाडगे महाराज असतील, महेश महाराज गाडगे असतील, त्यांचे सुपुत्र इकडं आदित्य महाराज कदम असतील, मृदंगरत्न मृदंग महामेरू यांचा ताल जर पाहिला तर महाराष्ट्र गाजवतात अनिकेतजी महाराज शिंदे असतील. फक्त एक विनंती अशी राहील की जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा टाळी वाजवायची. का वाजवायची टाळी? तर आपल्या पेशी ज्या आहेत त्या पेशी उत्तेजित होतात आणि रक्त आपलं जे आहे ते रक्त व्यवस्थित सुरळीत चालतं. दुसरं कारण असं सांगितलं की चाय की शोभा प्याले से, बगीचे की शोभा माली से, झगड़े की शोभा गाली से, दुल्हन की शोभा डोली से, ससुराल की शोभा साली से, तसं कीर्तन की शोभा टाली से. कधीतरी मध्ये टाळे वाजवत चला. टाळी वाजवावी गुढी उभारावी. कधीतरी टाळी वाजवत चला. कारण कलियुगातली माणसं लक्ष घालवायला तयार आहेत पण लक्ष द्यायला तयार नाही आहेत. कलियुगातली माणसं लक्ष घालवायला तयार आहेत पण लक्ष द्यायला तयार नाही आहेत. कलियुगातली माणसं अंतराळात जायला तयार आहेत पण अंतरंगात शिरायला तयार नाही आहेत. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये महाराष्ट्र भूमी जी आहे ती संतांची भूमी आहे. फार जर पाहायला गेलं ब्राझीलसारखा देश जो आहे तो ब्राझीलसारखा देश सर्व जगाला उत्पन्न ऊसाचं लागेल एवढं ऊस पिकवणारा ब्राझील देश आहे. फ्रान्स देश जो आहे तो सर्व असणारं सैनिकी साहित्य जे आहे ते साहित्य निर्मिती करणारा फ्रान्स देश आहे. अगदी डेन्मार्क देश घेतला तर दुधात किती युरिया मिक्स केलेलं आहे हे शोधणारं मशीन आहे. युरिया किंवा दुधामध्ये पाणी किती ओतलेलं आहे हे शोधणारं मशीन आहे. पण भारतासारखं राज्य जर घेतलं तर या वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठत्व आहे. का? कारण जगामध्ये भारत श्रेष्ठ आहे, भारतामध्ये महाराष्ट्र श्रेष्ठ आहे आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथ श्रेष्ठ आहे. वारकरी पंथामध्ये चार गोष्टी श्रेष्ठ आहे: संत, पंत, ग्रंथ आणि भगवंत. संत, पंत, ग्रंथ आणि भगवंत ह्या चार गोष्टी ज्या आहेत त्या चार गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठ आहेत. यातून कळालं तर आपलं हो संत, नाहीतर आपल्या जीवनाचा अंत. नक्की लक्षात घ्या. कारण जीवन जगत असताना बदल हा संसारात होतो, परमार्थात बदल होत नाही आहे. आपण जीवन जगत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी लक्षपूर्वक जाणीवपूर्वक ऐका. एसटीचा बोर्ड बदलतो, एसटीचा बोर्ड बदलतो, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलतो, आकाशाचं वातावरण बदलतं, सरकारचं धोरण बदलतं, कीर्तनकाराचा हाबंग बदलतो, गाणाराच्या चाली बदलतात, सरड्याचा रंग बदलतो, भामट्या लोकाचा पत्ता दररोज बदलतो. बदलतो तो संसार आहे आणि बदलत नाही तो परमार्थ आहे गड्या, बदलत नाही तो परमार्थ आहे. म्हणून सहज एक वाक्य आहे, सुंदर पद्धतीने ऐकून जा. कपडे झाले छोटे तर संस्कृती कुठून येणार? कपडे झाले छोटे तर संस्कृती कुठून येणार? फुलं झाली प्लॅस्टिकची तर सुगंध कुठून येणार? मित्र मैत्रिणी झाल्या व्हॉट्सअपच्या तर भेटायला कोण येणार? खाणं झालं हायब्रिडचं तर पोषण कुठून येणार? अरे माणसं झाली पैशाची तर माणुसकी कुठून येणार? आणि भक्त झाले स्वार्थी तर भगवंत कुठून येणार? भगवंत कुठून येणार? जीवनामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी उत्तेजित करत चला. कारण जीवन जगत असताना काही गोष्टी लागतात. मी नेहमी कीर्तनातून सांगत राहतो
की जोपर्यंत महिला वर्ग स्वयंपाक करण्याकरता 3 गोष्टी लागतात. कोणकोणत्या? भाकरी करत असताना 3 गोष्टी लागतात. भाकरी करत असताना 3 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट पाणी लागतं, दुसरी गोष्ट धान्य म्हणजे पीठ लागतं, आणि तिसरी गोष्ट कोण म्हटलं? जाळ. कोणाला? मला. तिसरी गोष्ट अग्नी लागतो, आहे की नाही? याच्याशिवाय भाकरी पूर्णत्वच होत नाही. तसं प्रवास करत असताना 3 गोष्टी लागतात. प्रवास करत असताना गाडी चांगली असावी, प्रवास करत असताना रस्ता चांगला असावा, आणि प्रवास करत असताना ड्रायव्हर फुल पिलेला असावा. चुकलं का? ड्रायव्हर माळकरी असावा, बरोबर आहे की नाही? म्हणजे व्यवस्थित ध्येयापर्यंत पोहोचतंय. त्याला खाण्याकरताही काही गोष्टी आहेत. गावरान गाईचं दूध असावं, सोबत बाजरीची भाकर असावी, आणि त्याच्यासोबत कोण म्हटलं? मिरचीचा ठेचा. खायचं तेवढं लोकांना सांगावं लागत नाही. मिरचीचा ठेचा असावा. तसं परमार्थ करत असताना 3 गोष्टी असाव्या. पहिली गोष्ट आहे मृदंग असावा, टाळ असावे, आणि विणा असावा. याला पुरावा, कारण प्रत्येक गोष्टीला लागतो पुरावा. साडूभाऊ काय लागतो? प्रत्येक गोष्टीला लागतो पुरावा. असेल पुरावा तर पुरावा, नाहीतर कीर्तन करायला खड्डा करून कुशल म्हणता की पुरावा, मग कीर्तन कुण्या करावा? महाराज सांगतात, लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने, सेव ब्रह्मरस आवडीने, मोडून यावा सूक्ष्म दुस्तर, मोडून यावा सूक्ष्म दुस्तर, लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडे, सेव ब्रह्मरस आवडे, सेव ब्रह्मरस आवडे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडे, सेव ब्रह्मरस आवडे, ब्रह्मरस आवडे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. महाराज सांगतात, जीची पिढी बळ. आज प्रत्येकाला मरणाची भीती आहे. सातपुते महाराज, आज प्रत्येकाला मरणाची भीती आहे. आम्ही प्रत्येक वेळेस सांगत जरी राहिलो, आहे की नाही, कोणी कोणाचं नाही, असं झालं तसं झालं, तरी ड्रायव्हरने ब्रेक मारला की अंगावरती काटा घेतो. म्हणजे प्रत्येकाला मरणाची भीती आहे गड्या. आणि प्रत्येक जर विचार केला तर काळ या देह नावाच्या घरामागे लागलेला आहे. लक्ष द्या, काळ या देह नावाच्या घरामागे लागलेला आहे. जसं रस्त्यातून चालत असताना, बाबा तुमच्या खिशामध्ये 10,000 रुपये आहेत. किती? 10,000 रुपये आहेत. आणि पाठीमागून येऊन तुमचा किस्सा मारला, न जाणून मारला, तुम्ही जागेवरती थांबणार का मागं पळणार? हां, नाही, पण पळणार का नाही पळणार? हां, लोकांना बोलवून, आहे की नाही, नाही सापडणार नाही, तो भाग वेगळा आहे पुढं, पण पळणार का न पळणार? पळणार, आहे की नाही. तसं काळ जो आहे तो काळ या देह नावाच्या घरामागे पळतोय. त्याला माहिती आहे शेवटी काळाच्या तडाख्यात जायचं आहे. काळाची हे उडी
पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. शेवटी तिथं जायचंय त्याला माहिती आहे. जसं मुलाला ठेच लागली, आईच्या काळजाला जखम होते गड्या. ताप मुलाला येतो, पण घाम आईच्या अंगातून निघतो. आई आई आहे गड्या. जीवनामध्ये आईचा विचार जर केला ना, सर्व गोष्टी मिळतात गड्या. पण आई जीवनातून मिळत नाही बरं. एकदा जीवनातून आई गेली की आईची जागा कुणी भरून काढू शकत नाही. खरं जर पाहायला गेलं तर आपली वाट पाहणारी एकमेव व्यक्तीचं जगाच्या पातळी कोणती असेल तर ती फक्त आई आहे. संध्याकाळी किती उशीर होऊ द्या, दरवाजा वाजवायच्या अगोदर हा तात्या अरे आलास अशी म्हणणारी फक्त जगाच्या पातळीवरती आई आहे गड्या. मुलगा जर बाहेर पडला तर बाप म्हणतो कितना कमाया, बायको विचारते कितना बचाया, मुलं विचारतात कुछ लाया, फक्त आई विचारते बेटा दिनभर कुछ खाया, दिनभर कुछ खाया. अरे आईचं अंतकरण आहे ते. आईचं अंतकरण सांगू, दाजी समोर बसलेत. एकमेव एक मुलगा असला ना, त्या आईच्या अंतकरणाला एवढं दुःख असतं गड्या, एवढं दुःख असतं ना. एका मुलाचा संसार सजवाय नाही तर ते खटाटप करावं लागतात आईला महाराज, नाही ते खटाटप करायला लागतात. सहज अंतकरण एवढं प्राजवतं. जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत धावपळ करावी लागते. लग्न जमल्यानंतर परत लग्नाची धावपळ करावी लागते. मुलं होत नाही तोपर्यंत मुलांची धावपळ करावी लागते. मुलं झाल्यानंतर परत संसाराची धावपळ करावी लागते. संसारात जीवन जगत असताना आई नावाचं व्यक्तिमत्व एवढं आहे. जसं रामायणातला राम काढला की सगळं संपतं. आई गेली की लेकराच्या जीवनातून आई जाते, भावंडाच्या जीवनातून ताई जाते, आणि ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं त्याची पत्नी जाते गड्या, त्याची पत्नी जाते. अरे आता बाबांना विचारा, सासऱ्यांना विचारा, जरी आपल्यासमोर हसत असले ना तरी कुठंतरी एकांतात जाऊन पत्नीची ज्यावेळेस आठवण होते ना त्यावेळेस दाय मोकलून रडणारी एकमेव व्यक्ती गड्या, त्याचं नाव पती आहे. संसाराची चाकं जी आहे ती संसाराची चाकं जोपर्यंत सुरळीत चालतात तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालतं गड्या. पण संसाराच्या चाकातून एक चाक निकामी झालं की मग मात्र गाडी व्यवस्थित चालत नाही गड्या, मग मात्र गाडी व्यवस्थित चालत नाही. जीवनात प्रसंग जो आहे तो प्रसंग सांगत असताना 3 व्यक्तिमत्व आहेत. स्त्रीची 3 रूपं आहेत. एक बाईचं आहे, एक ताईचं आहे आणि एक आईचं आहे. मला इथं बाई सांगायची नाही आहे, मला इथं ताई सांगायची नाही, मला मात्र फक्त आई सांगायची गड्या, आई सांगायची. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आत्म्याचा आणि अस्तित्व ईश्वराचा मिलाप म्हणजे आई आहे. मीठ जर घेतलं तर मीठ, त्या मिठाला जर आई जोडली तर मिठाई नावाचा गोड शब्द तयार होतो. एवढं प्रेम फक्त जगाच्या पातळीवर आईचं आहे. फक्त जगाच्या पातळीवर आईच एवढं प्रेम करू शकतं. आईशिवाय एवढं प्रेम कुणीच करू शकत नाही महाराज, कुणीच करू शकत नाही. आईचं प्रेम किती आहे सांगू, आईचे उपकार किती आहे सांगू. या जगाच्या पातळीवर आईचे उपकार पहिले एवढे उपकार आहेत की बाहेरून एखादी व्यक्ती आल्यानंतर त्या कंपन्या भरपूर आहे, त्या कंपन्यामध्ये कामाला आहे, कामामध्ये असणारा त्या व्यक्तीला जागा शोधायची आहे, त्याला राहायला जागा नाही आहे. बरीचशी शोधाशोध केल्यानंतर त्याला कुणीतरी सांगितलं अमुक मग ठिकाणी जा, तुला भाड्याने खोली मिळेल. भाड्याने खोली मिळेल असं म्हटल्याबरोबर तो तिथपर्यंत येतो. दादांना विचारतो, दादा मला भाड्याने खोली मिळेल? हा मिळेल बाबा, पण तुला भाडं वेळच्या वेळ द्यावं लागेल. 2,000च्या जागे 2,500 घ्या, पण मला राहू द्या. 3-4 वर्ष राहतो. 3-4 वर्षानंतर गुंठे 2 गुंठे घेतो, तिथं बांधतो आणि स्वतंत्र राहायला जातो. पण गावात कधीही कुणी विचारलं तर तो सांगतो अमुक अमुक माणूस होता बरं का, त्याने पाऊल ठेवायला जागा नव्हती पण त्याने भाड्याने जागा दिली. पाऊल ठेवायला जागा नव्हती पण त्याने भाड्याने जागा दिली. त्याचं सतत तो नामस्मरण करत असतो, गुणगान गात असतो.
गड्या जगाच्या पातळीवरती भाड्याने पैशाने ज्याने जागा दिली त्याचं गुणगान गातो, पण ज्या आईनं न भाडं घेता 9 महिने 9 दिवस तुम्हाला जागा दिली, त्या आईचे उपकार किती असावेत गड्या, त्या आईचे उपकार किती असावेत. आईचे दुसरे उपकार आहेत प्राणदान. हृदयाचे ठोके ज्यावेळेस मुलाचे पाहतो ना, त्या मुलाचे हृदयाचे ठोके 7व्या महिन्यानंतर मोजले जातात. त्या 7व्या महिन्यापर्यंत जर पाहायला गेलं, मुलाचं जीवन कसं आहे माहिती आहे. मुलगा असू द्या मुलगी असू द्या, तिचं जीवन ज्यावेळेस आई ऑक्सिजन घेते ना, त्या ऑक्सिजनमधला निम्मा ऑक्सिजन त्या मुलाला पुरवत असते. हा निम्मा ऑक्सिजन मुलाला पुरवत असते. म्हणून प्राणदान ती आई देत असते गड्या, प्राणदान आई देत असते. तिसरी गोष्ट आहे, अस्थि हाडं जी आहे ती हाडं, त्या हाडं अशी तशी नसतात. म्हणून तर सहज एखाद्याने मला प्रश्न करावा, का हो महाराज, माणूस जाळल्यानंतर सगळं काही जळतं पण हाडं शिल्लक राहतात, कसं काय राहतात बरं. त्याला सांगितलं, बाबा ते हाडं जी आहेत ते आईच्या दुधापासून बनलेली आहेत. हा आईच्या दुधापासून बनलेली आहेत म्हणून कदाचित ती शिल्लक राहिलेली असावीत. कॅल्शियम जे आहे, आई फक्त दूध पाजत नाही तर रक्ताचं दूध करून आई त्या मुलाला पाजते, म्हणून हाडं शिल्लक राहिलेली असावीत. आई एवढं उपकार करत असताना ज्यावेळेस रक्त द्यायचं आहे, ते रक्तगट कोणताही असू द्या, पण मुलाचं आईचं रक्त, हा कोणताही रक्तगट असू द्या तरी चालतं गड्या. हे डॉक्टरलाही अजून निदान झालं नाही. आणि 5वी गोष्ट जर पाहायला गेली तर 5वी गोष्ट आपली लज्जा जी आहे, ते लज्जा बापासमोर भावासमोर कधी दाखवत नाही, पण मुलासमोर दाखवायला कमी करत नाही. हे 5वं उपकार जो आहे तो उपकार फक्त आई करते. जगाच्या पातळीवर आई 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 विचार करत असताना आईसारखं व्यक्तिमत्व आईबरोबर वडील तेवढेच महत्त्वाचे आहेत बरं. फक्त आईच महत्त्वाची असं नाही, कारण आईच अंतःकरण. आई हा शब्द उच्चारल्याबरोबर सहज दिवाळी असावी. गेल्या वर्षी दिवाळीला यावं, दिवाळीला आल्याबरोबर दरवर्षी लकलकाट असावा, पण लकलकाट असल्यानंतर यावर्षी मात्र थोडासा अंधार असावा साडभाऊ. यावर्षी अंधार असण्याचं कारण, त्या असणारा छोटा शिवांश विचारतो, बाबा आपल्याकडे दररोज लाईट असते, लाईटिंग असते, दिवा असतो, यावेळेस लाईटिंग नाही, दिवा नाही का हो. अरे बाबा आपली आजी नाही. कुठं गेली हो आजी. अरे बाबा देवा घरी गेली. कधी येणार हो बाबा, कधी येणार. काय सांगावं त्याला बाबा, नाही सांगता येत महाराज. त्या आईचं अंतःकरण एवढं व्याकुळ असतं, एवढं व्याकुळ असतं. सहज जर विचारलं तर सहज विचारावं, महाराज माया मंदिर लागे कराचा फुटाया, आज गाया पक्षीने जाई पिलाला भेटाया, तिनं बांधल गरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली बरविला मोती चारा, दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया, आज गाया पक्षीने जाई पिलाला भेटाया. अहो तीच आई जी आहे ती आई आदित्याला सांभाळणारी आजी असेल, ईश्वरीला सांभाळणारी आजी असेल. कोमलचा छोटा मुलगा 800 ग्रॅमचा होता, महिनाभर 6 महिने आंघोळ घालायची नव्हती. आंघोळ त्यावेळेस पुसून घेणारी ती आई जी आहे त्या आईचं अंतःकरण. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने सुप्रियाला मुलगी झाली ना, त्या सुप्रियाच्या मुलीला घेता येत नाही, त्यावेळेस मात्र डोळ्यातून सहज पाणी निघावं महाराज, डोळ्यातून पाणी निघावं ती आई.
एवढं अंतकरण फक्त आईचंच असू शकतं महाराज. लक्ष घार जे आहे ती घार वरून जरी चालली असेल तर सर्व लक्ष पिल्लावरती असतं ना, तसं आईचं लक्ष सर्व काम करून सुद्धा मुलाकडे असतं. लक्षात राहू द्या. अरे दिवस रात्र कष्ट करणारे कोण आहे? फक्त आई आहे, आपल्यासाठी जीवन जगते. म्हणून तर डोळे मिटून प्रेम करते ती मैत्रीण असते, डोळे मिटल्यासारखी प्रेम करते ती प्रियशी असते, डोळे वाटारून प्रेम करते ती बायको असते, पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते. गड्या, तीच आई असते. अरे जीवन जगत असताना आई 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 नावाचे शब्द जे आहेत ते शब्द, म्हणून तर कदाचित जगद्गुरु तुकोबऱ्यांना सुद्धा मानावं लागत असेल अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. जीचे पिढे बाळ बाळ, जीचे पिढे जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ. मी तात्यांकडे सारखं का बघतोय? कारण तात्यांनी त्या आईचा अनुभव हा प्रत्यक्ष मला नेऊन दाखवला, म्हणून त्यांच्याकडे पाहतोय. त्या आईला इकडून तिकडं हालता येत नाही, त्यावेळेस उचलून न्यावं, सगळं काही कार्य करावं. म्हणून खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना जोपर्यंत आपल्याला किंमत आहे. बरं, मला काही जणांनी प्रश्न केला, गणेश महाराज तुम्ही कीर्तनातून आई सांगता, बाबा सांगता, तुमच्याकडे आई वडील राहतात का हो? आई वडील राहतात का म्हटल्या? मी म्हटलं नाही बाबा. नाही म्हटल्यानंतर ते माझ्या म्हटले कशाला कीर्तन सांगता? कीर्तन सांगता कशाला? तुमच्याकडे आई वडील नाहीत तर? अरे हो हो हो, आई बाबा माझ्याकडे नाहीत बाबा, मीच अजून त्यांच्याकडे आहे. मी अजून एवढा मोठा नाही आहे. आई माझी आहे, बाबा इथं आहेत. आईचं अंतकरण, आई ज्यावेळेस कोरोनामध्ये होते ना, आमचे बंधुराज गेले त्यावेळेस आईचं एक वाक्य आहे, देवाने मला उचलायला पाहिजे होतं आणि त्याला ठेवायला पाहिजे होतं. हे फक्त वाक्य आईच बोलू शकते महाराज. जवळ जात असताना महाराज बाबांकडे पाहिलं ना, हां दादा गेला आमचा ना, बाबांकडे पाहिलं, डोळ्यात असे पाणावले होते आणि हमसू रडत होते. आणि बापाच्या अगोदर मुलगा गेला आहे. तसं जीवनामध्ये आई नावाचं महत्त्व एवढं व्यक्तीकरण आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबऱ्यांना म्हणावं लागत असेल, जिची पिढी बाळ. गरीब कुटुंबातील आई आहे. बरं,
4 लेकरं आहेत. त्या 4 लेकरांची असणारी आई खायला नाही आहे. गरीब परिस्थिती आहे. गावामध्ये श्रीमंत घरात सत्यनारायणची पूजा ठेवली. अनिकेत महाराज सत्यनारायणच्या पूजेला बोलवून आल्याबरोबर 4 मुलं आहेत. नेमकं कोणत्या मुलाला न्यावं? 3 मुलं घरात कोंडली. अक्षरशः घरात 3 मुलं घरात कोंडून धाकट्या मुलाला घेतलं आणि आई जेवायला गेली. जेवायला बसली ही. तो छोटा मुलगा होता ना, तो छोटा मुलगा. बरं खायला काय होतं? गरा भात आणि आमटी. तो छोटा मुलगा खायला लागला. आई मात्र घशाच्या खाली जाईना घास. ते घरातली मालकीनी यावी आणि मालकीने विचारलं, का गं तुला जेवायला बोलवलं, तू जेवत नाही आहे? त्यावेळेस तिनं खरं सांगितलं, महाराज सांगू, माझी 3 लेकरं जे आहेत ते 3 लेकरं मी कोंडून आली हो. 3 लेकरं कोंडून आली. कसा घास घशाच्या खाली जाणार आहे? त्यावेळेस मालकीने सांगावं, अगं बिंदास्त जेव, तुला मी बांधून देते. त्या मुलांना घरी अन्न बांधून देते म्हटल्यानंतर मग आईनं 2 घास खावेत. जोपर्यंत मुलाला खायला नाही आहे तोपर्यंत गरीब घराची कुटुंबाची परिस्थिती फार बिकट असते महाराज. कसं तरी मुलांना खाऊ घातलं जातं. आईवडील उपवाशी पाण्यावरती झोपले जातात. ही परिस्थिती आहे. पण आजची महाराष्ट्राची शोकांतिका एवढी आहे की 5-5, 10-10 वर्ष आईवडिलांशी संवाद नाही महाराज. त्यातून संवाद 2 मुलं जर असली ना तर 15 दिवस आई बाप एकाकडे असतात, 15 दिवस एकाकडे असतात. 31चा जर महिना आला तर आईबापांना देवळात झोपावं लागतं. ही परिस्थिती आहे. उपवासी देवळात झोपावं लागतं. ही परिस्थिती आहे महाराज. बरोबर आहे की नाही? कारण जीवन जगत असताना आईचं आणि लेकराचं वास्तव्य सांगत असताना दवाखान्यात आई आहे. लेकरू आजारी आहे म्हणून दवाखान्यात गेलेली आई जी आहे ते डॉक्टरनं सांगावं याच्या 2 किडन्या फेल झालेत, डायलिसिस करावं लागेल. डॉक्टर ते काय असतं? सगळं रक्त जे आहे ते रक्त चेकअप करून परत रक्त बदलावं लागतं. बरं डॉक्टर किती खर्च येईल हो? त्या काळी सांगितलं 1000 रुपये दररोज लागतील. म्हणजे रक्त बदलायच्या वेळेस 1000 रुपये लागतील. गरीब कुटुंबातली आई सांगते, डॉक्टर दुसरा उपाय नाही का हो? एवढे पैसे नाही तो, दुसरा उपाय काहीतरी सांगा. तो डॉक्टर सांगतो एक उपाय आहे गड्या. तो उपाय म्हणजे कोणाची तरी किडनी त्याला द्यावी लागेल. मग कशाला विचार करता डॉक्टर? माझीच घ्या ना, माझीच किडनी घ्या असं म्हटल्याबरोबर किडनी काढली ही आईची. पण मुलाला किडनी बसवायच्या अगोदर मुलगाच गतप्राण झाला. मुलगा मेला आणि मुलगा मेलेला आई शुद्धीवरती आली. डॉक्टर भेटायला आले. डॉक्टरांना विचारलं कसं आहे मुलगा? डॉक्टरांची मान खाली आहे. डॉक्टरांनी सांगितलं किडनी बसवायच्या आत मुलगा मेला. आईनं जशी मान खाली टाकली ना, परत मान नाही वरती घेतली दादा, परत मान नाही वरती घेतली. आईनं तिथंच प्राण सोडला. जगाच्या पातळीवर ही फक्त आईच करू शकते. आई 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 सांगत असताना ही वास्तविकता आहे. कुठल्या पुराणातल्या कथा नाही आहेत. ही वास्तविकता आहे महाराज. आणि वास्तविकता जोपर्यंत आपण जपत नाही, जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. हे बी लक्षात राहू द्या. कारण जोपर्यंत जगद्गुरू तुकोबराय असतील, माऊली महाष्ण ज्ञानोबराय असतील, एकनाथ महाराज असतील, आदी करून संत जे आहेत ते संत आणि या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जर विचार केला तर काही गोष्टी मिळतात गड्या. कारण उत्तर प्रदेश ही देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संतभूमी आहे. इथं काही गोष्टी ज्या मिळतात त्या परत मिळत नाही. त्यामध्ये काही गोष्टी, पहिली गोष्ट आहे गंगा, गीता, गायत्री, अमरवेल, ब्रह्मकमळ, मुरली आणि तत्वज्ञानी पुरुष. या 7 गोष्टी फक्त इथंच मिळतात. त्यातून जर पवित्रात पवित्र गोष्ट जर म्हटलं तर सहज आपल्या पृथ्वीवरती हिमालयातून वाहणारी गंगा पवित्र मानली जाते. का? याला पुरावा वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा. सकळ दोष जाती भंगा
सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी गंगा पवित्र आहे आणि त्याच बरोबर गंगे बरोबर सोनं पवित्र आहे हा धातूमध्ये सोनं पवित्र आहे चला खाली जे आसन टाकलं जातं ना हा कशाचं असते गोंगडी आहे की नाही ते गोंगडी पवित्र आहे चला पुढं जात असताना हिंदू धर्मामध्ये पवित्रात पवित्र गायी पवित्र आहे बरोबर आहे की नाही आता एवढ्या गोष्टी पवित्र सांगितल्यानंतर गायी पवित्र आहे पण कुठपर्यंत गायीचं शेण महाराज पवित्र आहे गायीचं दूध पवित्र आहे गायीचं गोमूत्र पवित्र आहे कुठपर्यंत झोपले नाही ना तुम्ही गायी कुठपर्यंत पवित्र आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मेल्यानंतर गायी पवित्र नाही आहे की नाही जिवंत आहे तोपर्यंत गायी पवित्र आहे चला पुढे आपण सहज विचार जर केला तर चंद्रभागा आणि काशीचं महत्त्व जर विचारलं पंढरी आणि काशी काशीमध्ये मेल्यानंतर मोक्ष आहे विशिष्ट प्रवाह नदीचा वाहतो त्याला मनकर्णिका असं म्हणतात तर पंढरपूरचा विशिष्ट नदीचा प्रवाह त्याला चंद्रभागा म्हणतात काशीमध्ये मेल्यानंतर मोक्ष आहे पण पंढरीमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या मोक्ष आहे म्हणून तर सहज म्हटलं जातं पुढारी जगतो थापावर गारुडी जगतो सापावर व्यापारी जगतो मापावर साधू जगतो तपावर आणि सर्वसामान्याने जगावं भगवंताच्या नामावर गरीब जगतो पोटावर द्या मायबाप पोटाला श्रीमंत जगतो नोटावर पण माझा एकमेव शेतकरी राजा जगतो पावसाच्या आशेवर पावसाच्या आशेवर जगणारा शेतकरी जो आहे तो शेतकरी वाक्य सांगू सुंदर वाक्य आहे चालत राहिलं की गाव आलं पाहिजे गड्या कोणतं येऊ द्या चालत राहिलं की गाव आलं पाहिजे अन्न घेतलं की ढेकर आला पाहिजे औषध घेतलं की रोग बरा झाला पाहिजे लग्न केलं की लेकरं परत सांगू का चालत राहिलं की गाव आलं पाहिजे अन्न घेतलं की ढेकर आला पाहिजे औषध घेतलं की रोग बरा झाला पाहिजे लग्न केलं की लेकर झाली पाहिजेत तसं कीर्तन ऐकलं की परिवर्तन झालं पाहिजे गड्या परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन होत नाही बरोबर आहे की नाही परिवर्तन होत नाही अरे परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि परिवर्तन जर शिकायचे असेल तर नावात सुनीता आहे लक्षात राहू द्या सुनीता नाव आहे सु म्हणजे चांगली आणि नीता म्हणजे नीतिमत्ता नीतिमत्ता जिची चांगली आहे ती सुनीता दुसरी गोष्ट आहे सु तिचे सुसंस्कारिता आहे म्हणून सु नी तिची नीतिमत्ता चांगली आहे म्हणून नी आणि ता म्हणजे तारणारी सुनीता विठ्ठल विठ्ठल बरं असं नाही दत्तात्रेयांची सुनीता आहे दत्तात्रय प्रभू नावच दत्तात्रेय आहे पण त्यांची तिन्ही मुलं घेतलं तर ना मुलगा पहिलं नाव आहे अमोल त्याचं मोल करता येत नाही तो अमोल आहे म्हणून सुरुवातीला अमोल ठेवलं गड्या अमोल बरोबर थोडी विद्या ग्रहण केली पाहिजे म्हणून दुसरी विद्या आणि तिसरी सुप्रिया आहे की नाही घरामध्ये प्रिय चांगलं कुणीतरी आहे म्हणून सुप्रिया जीवन जगत असताना काही गोष्टी आणि त्यांच्यात लाभली सुजाता आहे की नाही पर असणारा शिवांश सुद्धा आहे तो शिवांश शिवाचा अवतार आहे एवढं सगळं कुटुंब जे आहे तो कुटुंब आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणा असा असावा की फक्त राजकारणात हां नाही इकडं धार्मिक कार्यात ही तेवढंच मोलाचं सहकार्य केलं पाहिजे कारण बरीचशी मुलं जर वाटं स्वीकारायचं म्हटलं तर राजकारणाच्या वाट्याला स्वीकारतात पण धार्मिक वाटा कोणी स्वीकारायला तयार होत नाही सहज सांगू एक मुलगा बाबांच्या मागे लागला बाबा 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 मला तुमच्यासारखं राजकारण शिकायचं आहे राजकारण पुढं सरपंच म्हणतील बरं मी आलं की राजकारण काढलं या पुढं या
या पुढं. विठ्ठल विठ्ठल बाबा मला राजकारण शिकायचं आहे. अरे म्हटलं नको. नाही नाही राजकारण शिकायचं आहे मला, तुमच्यासारखं आमदार व्हायचं आहे. म्हटले चढ घराव चढले. बाबा टाकू का उडी? हा म्हटले टाक, जशी उडी टाक. पण बाबांनी काय त्याला घेतलं नाही. पाय मोडला दवाखान्यात. बाबा 8 दिवसांनी भेटायला गेले. 8 दिवस फोन नाही काही नाही. 8 दिवसांनी भेटायला गेल्याबरोबर तो मुलगा म्हटला बाबा मी तुमचाच आहे ना. म्हणजे 8 दिवसांनी तुम्ही उडी टाकायला सांगितली, साधं धरलंही नाही, भेटायलाही आलं नाही, म्हणून विचारलं तुमचाच आहे ना. हा म्हटले माझाच आहे बाबा, पण मी तुला सांगितलं होतं हां राजकारण नको राजकारण नको. कारण राजकारणामध्ये सख्या बापावरती सुद्धा विश्वास ठेवायचा. बरोबर आहे ना. ना कधी कुठं वारं पलटल सांगता येत नाही. आणि जिकडं तिकडं वारं जाईल तिकडं आमचे, आता तुम्ही कुठं आहे हे सांगायची तुम्हाला गरज नाही. बरोबर आहे की नाही. सगळी ताकद फिरवायची, इथनं सूत्र सगळे हलतात. सूत्र सगळी जिकडं वारं तिकडं घुसवण्याची ताकद फक्त इथं पवार साहेबांचीच आहे. म्हणून 12 मती, 1 मती नाही ती 12 मती आहे की नाही. हा 1 मतीच असतं तर ठीक आहे, 12 मती पवार साहेबांचं गाव आहे की नाही. म्हणून इथं सांगत असताना ज्यावेळेस शक्य गोष्टी आहेत हा त्या गोष्टीतून आई 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 म्हणून पहिलं चरण सांगताना सांगितलं जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ. रामायणातली कथा सांगतो सुंदर. सगळ्या अयोध्यानगरीला माहिती आहे राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे, सर्वांना माहिती आहे. पण कुठून तरी मंत्र येते आणि कैकेयीला सांगते अगं राम राजा होणार आहे, तुझा भरत नाही होणार. आताच वर मागून घे. दशरथ राजाच्या जवळ जाती आणि वर मागून घेते. पहिला वर रामाला 14 वर्ष वनवास. 14 वर्ष वनवास मागितला की रामप्रभू धारातीर्थी पडतात. बरं दुसरा वर ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. आणि भरताला गादी दुसरा वर मागितला. पण रामप्रभूंना कळाल्या जातं की आपणाला वनवास दिलेला आहे. आई इकडं हार विनती आहे, माझा मुलगा राजा होणार आहे, माझा मुलगा राजा होणार आहे. हार विणायला गेली आहे. पण रामप्रभूंनी वल्कलं धारण केली, पिताश्रीचा आशीर्वाद घेतले आणि आईकडे गेले. तात्या आईकडे गेल्याबरोबर गावामध्ये एखादी घटना घडावी, त्या आईचं लेकरू जावं. सगळ्या गावाला माहिती असतं पण आईला माहिती नसतं. गड्या माहिती असतं, आईला माहीत नाही, आईला कुणी सांगत नाही. सगळं गाव जवळजवळ जमा होतो. आईला शेवटी सगळ्यात सांगितलं जातं. याला पुरावा माये पुढोनी बाळक काळे उचलता एकुलते एक होय उदक तुटती मिना. आई पडून काळाने बाळ उचलल्यानंतर जी अवस्था होते ना ती अवस्था सगळ्या गावाला माहिती आहे, सगळ्या अयोध्यानगरीला माहिती आहे. आईला माहिती नाही. वल्कलं धारण करून रामप्रभू आईच्या समोर उभे राहतात. रामा रामा हे काय रे रामा? अरे तू राज्य करणार आहे, तू राजा होणार आहे आणि हे काय घातलंय, हे काय घातलंय असं म्हटल्याबरोबर रामप्रभू म्हणून तर रामायण ऐकावं बरं. रामप्रभू सांगतात आई आई आपल्या इकडे एक घटना घडली आहे. म्हटलं काय झालं? हे अयोध्यानगरी जे आहे ती अयोध्यानगरी छोटी आहे आणि बाबांनी हे राज्य जे आहे ते राज्य छोट्या भरताला देऊ केलं. म्हणून आई बरं 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 मग भरताला हार तुला दुसरा करते. आई अगं दुसरी एक घटना घडली आहे. आता काय झालं? दुसरी घटना अशी घडली की बाबांनी सांगितलं हे वनवासाचं राज्य मोठं आहे आणि ते मोठ्याला म्हणजे मला दिलेलं आहे. आईला कळायचं ते कळून गेलं आणि मग मात्र धाय मोकूल नाही रडायला लागली. रामा 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 तुला नाही जाऊ देणार, रामा नाही जाऊ देणार, नाही नाही जाऊ देणार. त्यावेळेस रामप्रभू सांगतात अगं आई तू जशी आई आहे ना तशी माझी एक आई आहे. आई तू जशी आई आहे ना तशी माझी आई एक आहे, वाट पाहते. त्यावेळेस कौशल्या माता सांगते रामा
अरे आई कुणी चुलती नसते, आई कुणी वहिनी नसते, आई कुणी मामी नसते, आई कुणी मावशी नसते सारखं सारखं यायला. असते का? जेवणात ज्याचं जळतं त्याला कळतं. हां, हे कुणी बाहेरचं सांगत नाही महाराज. रामा, अरे आई आई असते. हो आई, अगं आईलाच भेटायचं आहे. आश्रमात या कधी रे येशील राम रघुनंदना, राम रघुनंदना. जब मेरे राम जी का बल होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का बल होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई तो आदल में मिटाऊंगी, मीठे मीठे बेरा बने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का बल होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. लग्न ठरल्यानंतर बोकडं कापायला आणली आणि ती दावण शबरीनं पाहिल्याबरोबर घरच सोडलं. मातंग ऋषीचा सहवास घेतला आणि मातंग ऋषीने सांगितलं, एक वेळ तुला प्रभू भेट देणार आहेत. जशी शबरी वाट पाहते तसं रामप्रभू आईकडे जायचं वाट पाहतात. आणि इथं आईचं वास्तव्य सांगत असताना ज्यावेळेस एक प्रसंग आहे, तो प्रसंग घरचे सगळे बाहेर गेलेले आहेत आणि विद्या एकटीच घरी आली. घरी आल्याबरोबर दरवाजे लावलेले आहेत. अर्धा तास झालं बसलेली आहे आणि धाय मोकलून घरी आल्यानंतर रडली आहे. म्हटलं का गं, काय झालं रडायला? अहो काही सांगायचं म्हटली, आई असते ना पटकन दरवाजा उघडला असता. एक मला तास झालं तरी आई नाही म्हणून सहज घरापर्यंत बसले, पण नाही मला आई आई आहे. महाराज अंतकरण आईचं, हां, ज्याच्या जीवनात आई आहे त्याला किंमत कमी कळते, पण ज्याच्या जीवनातून आई गेली ना त्याला आईचं महत्त्व विचारा. ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा गड्या. म्हणून सहज रात्री जावं आणि सकाळी निरोप यावा. इकडं सासरे बुवा सांगायला येत नाही आणि फोनवरून सांगतायत. अगदी हुंदका दाटून येतो आहे आणि सांगत असताना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस येत असताना तोपर्यंत पण जी परिस्थिती होती, संध्याकाळी इथून गेल्यानंतर तीच आई मुलीला विचारते, का गं सोमानी, आणि तू एवढं माझ्यासाठी केलं, माझ्याजवळ दुसरं कुणीही येत नव्हतं गं, माझ्याजवळ दुसरं कुणीही येत नव्हतं. लांब सगळे जायचे पण तुम्ही काहीही न गं मानता जवळ येऊन सगळी सेवा माझी केली, मला बरं वाटेल का गं? हा रात्रीचा प्रश्न आहे महाराज. आई दुसऱ्या दिवशी जाते, रात्री विचारत आहे मला बरं वाटेल? आईचं अंतकरण बरं वाटेल? आई वाटेल ग बरं, आई वाटेल ग बरं, धीर देत 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 पण सकाळी आईनं निरोप जगाचा घ्यावा. जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, प्राण मात्र विकळ होत जातो आणि तोच स्वभाव आईचा असतो, अभंगाचं दुसरं चरण.
जीव तोडून एवढं रागात राग चालीत चाली आहे की नाही. म्हणून तर त्यांना बोलवलंय महाराज इथं आहे की नाही. म्हणजे मोठ्या कार्यक्रमात मोठे असतात ते, पण आज म्हटलं घरचा कार्यक्रम या घड्यात. त्यांनी विचारलं अमोल करे बो आहेत म्हटल्यावर. सर्वांना एक कळकळीची विनंती आहे गड्या, थोडं थोडं पुढे सरा. हात जोडून कळकळीची विनंती, सरा सगळे पुढे थोडे थोडे. कीर्तन अजून 1 तास चालणार आहे, सरा पुढे. चुकलं काय? विठ्ठल विठ्ठल नाही, वेळेत आपलं कीर्तन संपणार आहे, तसं काय काळजी करू नका. उन्हाची तीव्रता आहे, फक्त थोडे थोडे पुढे सरले म्हणजे पाठीमागच्यानं जागा राहते, दुसरं काही नाही. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. हा पहिलाच मी पण अभंग निवडलाय आज अमोल बुवा. इथल्यासाठीच मी आज निवडला आहे, कारण मातेचा स्वभाव जो आहे तो स्वभाव, कारण शेवटपर्यंत मुलाचं चांगलं व्हावं हा फक्त मातेचा स्वभाव असू शकतो. हा शेवटपर्यंत मुलाचं चांगलं होतं हा फक्त स्वभाव मातेचाच असू शकतो गड्या, दुसऱ्या कुणाचा नाही आहे. म्हणून आईसा मातेचा स्वभाव, सूत्रधोरी एक जीव. आता यामध्ये थोड्या थोड्या कथा सांगतो आणि पुढे चलतो, कारण वेळ होत चालली आहे. पहिली कथा सांगतोय हिरकणीची. हिरकणी सर्वांनाच ज्ञात आहे. रायगडावरती दही दूध तूप विकण्याकरता जी हिरकणी जाते, ती हिरकणी गेल्यानंतर दिवस मावळतोय. अजून दही दूध थोडंसं विकायचं राहिलं आहे, त्याला वाटतं अजून थोडंसं विकेल, अजून थोडंसं विकेल. अंधार पडतोय आणि अंधार पडल्यानंतर मग मात्र गडाचे दरवाजे बंद होतात. आणि गडाचे दरवाजे बंद झाल्याबरोबर मग धावपळ करायला लागते, कारण घरी लेकरू आहे. मग मात्र सगळ्यांना सांगते उघडावं जाऊ द्या मला, उघडावं जाऊ द्या मला, माझं लेकरू घरी आहे, माझं लेकरू घरी आहे. ते सांगतात आता नाही तुला जाता येणार, आता राजांच्या आदेशाशिवाय दरवाजा उघडला जात नाही. बराचसा प्रयत्न केला, पण ज्यावेळेस जाताच येत नाही असं केल्यानंतर शांत बसेल ते आई कसली महाराज. मावळे छुप्या दरवाजावरतून वरती जातात ना रस्त्याने, त्या रस्त्याने हिरकणी खाली उतरली, रक्तबंबाळ झाली. घरी गेल्यानंतर मुलाला येतेच स्तनपान केलं आणि दुसऱ्या दिवशी हिरकणीला निरोप राजांचा आला. राजांचा निरोप आल्याबरोबर हिरकणी भेटायला गेली आणि राजांनी प्रश्न केला, हिरकणी तू गेली कशी? त्यावेळी हिरकणी उत्तर देते, राज राज एक बाई नाही उतरली, राज एक आई उतरली, एक आई उतरली.
कारण लेकराची साद माझ्या कानात होती, मला दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं, फक्त मुलाचं रडणं ऐकू येत होतं. आणि म्हणून पाहिजे त्या रस्त्याने, जसा रस्ता दिसेल त्या रस्त्याने मला उतरावं लागलं. राजू, हे फक्त आईचा स्वभाव आहे. म्हणून आईचा मातेचा स्वभाव 2. महाभारतातली कथा सांगितल्या. पांडव जे आहेत ते पांडव, आता जास्त वेळ घेत नाही, ती विस्तृत कथा आहे, पण थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस सुभद्रा जी आहे ती सुभद्रा, आणि सुभद्रेकडे भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर काहीतरी खायला मागतायत, पण सुभद्रा मेकअप करून लग्नाला निघाली आहे. ते म्हणते, बाबा फळं तिथं आहेत, फळं तू कापून घे, मला आता तयार करायला वेळ नाही आहे. भगवान परमात्मा तिथं थांबतोय आणि थांबल्याबरोबर फळ कापता कापता हाताला कापून घेतो. सगळ्यांना कथा माहिती आहे, मला फक्त त्यातला भाव सांगायचा आहे. कापून घेतल्याबरोबर रक्त गळतं आहे. त्या सुभद्रेला दाखवल्याबरोबर सुभद्रा चिंदी शोधायला जाते. आता राजवाड्यात चिंदी, आपल्या घरात चिंध्या लवकर सापडत नाही, राजवाड्यात लवकर आहे की नाही. आता साडीवर साडी, साडीवर साडी सारख्या बदलाच्या कुठं चिंध्या राहिल्या महाराज, बरोबर आहे की नाही. तिथं तर राजवाडा आहे, चिंदी लवकर सापडत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथून उठतात आणि पुढच्या घरी जातात. कोणाच्या, कोण म्हटलं, माझ्या द्रौपदीच्या. हो, द्रौपदीचं पुढं घर होतं. द्रौपदीच्या घरी जातात. द्रौपदी तुळशीला पाणी घालते आणि तुळशीला पाणी घालता घालता बोटातून रक्त पाहिलं, बोटातून रक्त येतंय. पाहिल्याबरोबर दुसरा तिसरा विचार नाही केला, पदर घेतला होता तो पदरच फाडला आणि त्याची चिंदी बोटाला बांधली. तेवढ्यामध्ये शेजारी तो म्हटला, तो पदर घेतलेला आहे, त्या पदराच्या दिशेने साडी फाडू नये. कुणी? सौभाग्यवतीने. पण त्यावेळेस गोड उत्तर दिलं, अरे ज्याच्या हातामध्ये माझ्या पतींचं आयुष्य आहे त्याच्याकरता पादराकडून काय आणि कुठून काय साडी फाडली तरी त्यांच्या हातात माझ्या पतीचा आयुष्य आहे, मग चिंदी फाडली. बरोबर आहे की नाही. याचा परिणाम सांगू. अंबर अवतार धारण केला, 60,000 शिष्यांना खाऊ घातलं, पण युद्ध संपल्यानंतर अजून एक शिल्लक राहिलं होतं. ते 5 पांडव आता त्यांच्या जागी झोपले नव्हते. 5 पांडवांची मुलं ती सांगत होते, बाबा आम्ही तुमच्या जागी झोपू, आम्ही तुमच्या जागी झोपू. पण 5 पांडवांच्या जागी 5 मुलं त्यांची झोपली. द्रौपदी बाहेर आहे आणि कुरुक्षेत्रावरती विवळण्याचा आवाज येतोय. तेवढ्यातून अश्वत्थामा चाललेला आहे. अश्वत्थाम्याने तो आवाज ऐकला आणि आवाजाच्या दिशेने जात असताना विवळलेला आवाज पाहिला तो दुर्योधन होता. पण दुर्योधनाच्या मनातून अजून कपट गेलेलं नव्हतं. त्या अश्वत्थाम्याला सांगतोय, अश्वत्थामा अरे 100 गेले 100, पण त्यांचा एकही गेला नाही कडे. एवढी इच्छा होती, एक तरी जावा अशी इच्छा होती. अश्वत्थाम्या सांगतोय, तुला नाही इच्छा पूर्ण करता आली, मी करतो. अश्वत्थाम्या जातो, दिवा लावलेला तो दिवा वाढवतो. 5 पांडव असे झोपलेले, त्यांची मुलं जे आहेत असे समजलं त्याने 5 पांडव आहेत. 5 पांडव असे झोपलेले आहेत. अशी तलवार काढली आणि सप 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 वार करून धडा वेगळं शरीर केलं महाराज. रक्ताचा पाठ वाहू लागला. द्रौपदीपर्यंत रक्त आलं. द्रौपदी जागी झाली. रक्त पाहते, आत पाहते आणि मग मात्र आकार मांडला गेला. ते शब्द जे आहे ते शब्द सांगण्याच्या स्थितीत नाहीत. एवढे आकार मांडले. 5 पांडव पळत आले. कुणी मारलं, कुणी मारलं, कुणी मारलं, आता शोधून काढतो. अश्वत्थाम्याला धरून आणला. अश्वत्थाम्याला धरून आणल्याबरोबर, सांग द्रौपदी आता काय करायचं, याचा शिरच्छेद करायचा का काय करायचं सांग. सांगू, हात जोडून सांगतो गड्या. त्या द्रौपदीनं सांगितलं, स्वामी मी सांगू, सांगाल ते ऐकाल. स्वामी याला सोडून द्या. अगं काय बोलते द्रौपदी. हो स्वामी, याला सोडून द्या. का? कारण माझे 5 गेलेत, त्याच्या आईला तो एकटाच आहे. 5 गेल्यानंतर माझी अशी अवस्था होते, त्या आईचा 1 गेल्यानंतर त्याची कशी अवस्था होईल, म्हणून सोडून द्या. हा, म्हणून सोडून द्या. आईचा मातेचा स्वभाव. दुसरी गोष्ट, तो ब्राह्मणपुत्र आहे म्हणून सोडून द्या, ब्रह्महत्या होते. आणि तिसरी गोष्ट, ते तुमच्या गुरूंचा मुलगा आहे म्हणून सोडून द्या. बरीचशी कारणं आहेत. सोडून अक्षरशः द्यायला सांगितलं द्रौपदीनं. आणि द्रौपदीनं तिथं आपल्यासारखी असती तर, अय मातांनो, लाडक्या बहिणी, मारायला सांगितलं असतं का नाही.
पण द्रौपदीनं तसं नाही केलं. द्रौपदीनं सोडून द्यायला सांगितलं. आईचा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. शेवटची कथा सांगतो. मुंबईला कार्यक्रम वर्ष श्राद्ध नव्हतं, वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता. त्या वाढदिवसाला गेलो. मुलाशी खेळत होती. एक मुलगा बाजूला बसला होता. शर्टला गुंड्या नव्हत्या, कपडे मळसर होते आणि कोपऱ्यात रडत बसलेला दिसला होता. बाकीचे सगळे कालवा करत आहेत, पण हा मात्र कोपऱ्यात बसतोय. पायात चप्पल नाही, पायाला थोडीशी जखम झाली. पण थोडंसं एकांत मिळालं आणि त्याला बोलवलं. का रे, हे सगळी मुलं खेळत आहेत, तू मात्र खेळत नाही? काही सांगायचं दादा. महाराज, ही मुलं नाहीत मला घेतो खेळायला, ही मुलं नाहीत घेत. का? माझ्या पायात चप्पल नाही, कपडे मळसर आहेत, गुंड्या नाही आहेत. पण का नाही? तुझी आई नाही का? कुठं तुझी आई गेली? महाराज, गेले 3 वर्ष झालो माझी आई गेली. माझ्यापासून बोलत नाही आई मला. 3 वर्ष झाली माझ्यापासून आई गेली. आई गेल्यापासून शाळेत जाण्याकरता मला दप्तरही नाही महाराज. आई गेल्यापासून खऱ्या अर्थाने पायात चप्पलही नाही महाराज. माझ्या आईला तेवढं सांगा ना महाराज घ्यायला. माझ्या आईला सांगा ना. ही मुलं मला चिडवतात. माझी आई आली ना, नाही चिडवणार. ही आई आली की नाही चिडवणार. सांगा ना तेवढं महाराज. तुम्ही महाराज आहेत ना, सांगा ना तेवढं सांगा. मी सहज विचारलं, बाळा तुझी आई कुठं आहे? त्यावेळेस घरात अडकवलेला फोटो जो आहे तो फोटो जवळ नेलं आणि तो मुलगा म्हटला, महाराज ही माझी आई आहे. फोटोत आई 3 वर्षापूर्वी गेलेली होती महाराज. पण सहज उद्गार काढावेसे वाटतात. कशाला गेली साई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली साई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी तू ग केली. किती संकटे आली तुझला पदराला बांधून नेली. का सोडून गेली या लडक्याला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेलीस तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. मानव कोण कळे नाग मजला. जिकडे पावे तिकडे बहुमान पैशाला. का सोडून गेली या लडक्याला, कोण वाढवेल तुझ्या या बाळाला. स्वर्गाला आई गेल्यानंतर मग मात्र अवस्था आहे. किती हाक मारू द्या. प्रसंग असा आहे की जोपर्यंत आई होती ना तोपर्यंत डबाकर सुनेला सांगावं लागलं नाही. सोन समोर आहे. डबाकर सांगावं लागलं नाही. साडू कीर्तन नाराजीच्या गादीवर आहे. डबा करा म्हणजे कर म्हणजे आल्यापासून आवाजावच आहे की नाही. सुनबाई करा, सुनबाई करा, म्हणजे दोघं असतील तरी. पण आई स्वतः उठून मुलासाठी डबा करते. सांगितलं. आल्यानंतर मुलाची वाट. बँकेतून येत असेल, दमून येत असेल, आल्यानंतर स्वयंपाक करणारी आई जी आहे ती आई. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम आहे, माया आहे. आई गेली की मग मात्र बायको प्रेम करते नाही असं नाही, पण आईचं अस्तित्व, आई आणि बायको प्रेम वेगळं दुबांगलं जातं महाराज, आहे की नाही. पण आईचं अस्तित्व म्हणून मूळ स्वभाव जो आहे आईचा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव. आता तुम्ही सगळे असे बसलेले आहात, असेच बसा. ज्यांना ज्यांना असा हात वर करता येतो त्यांनी हात वर करा. करा करा. महिला वर्ग असू द्या, पुरुष वर्ग असू द्या, बाजूचे उभे राहिलेले असू द्या, जिथपर्यंत आवाज माझा जातो तिथपर्यंत असू द्या.
जर हात नाही वरती केले आणि परत नाही हात वरती झाले तर माझ्याकडे सांगायचं नाही. हा मग वा राहू दे, असं चहा घेऊन येतो मी. वा असे सुंदर पहा ना. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी गोपाळ 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 गोपाळ. जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. लोकांच्या आता विश्वासात विश्वास आला. महाराज नेमका उरकायला आलाय. या ते हार गाळ्यात घातला त्या आरती नाही. लोक उन्हात उभे आहेत. आपण 5-10 मिनिटामध्ये सेवा समाप्त करणार आहोत. कारण फक्त आईची इच्छा असते सुखाची विश्रांती उमटी मातेची या चित्ती. सुख भेटावं मुलाला ही फक्त इच्छा आईची असते गड्या, आहे की नाही. आईची इच्छा असते. म्हणून आईची इच्छा असताना बाबांना सांगावं जाहो मुलींना भेटून या, मुलींना घेऊन या, हवं नको ते विचारा. बाबा सांगतात. सारखं सारखं काय सांगते का, मुलींना भेटून या मुलींना भेटून या. पण तरीही आईचा स्वभाव असतो. नाहीच बाबांनी ऐकलं की मग मुलाला सांगायचं जा रे ताईला भेटून ये, त्याचं काय चाललंय पाहून ये. हा मातेचाच फक्त स्वभाव असू शकतो. माताच फक्त करू शकते. सगळ्यांना नाही जमत महाराज. आई वारंवार विचारते मुलीच्या परिस्थितीकरता मुलाच्या परिस्थितीकरता, बरोबर आहे की नाही. त्या परिस्थितीकरता रात्रीचं रात्री हा आईनं त्या मुलांसाठी धडपडावं. लग्न जमत नाही म्हणून या ब्राह्मणाकडे जा त्या ब्राह्मणाकडे जा. खरं सांगू, मुलगा ज्यावेळेस 35च्या वर जातो ना नाना, त्यावेळेस आईवडिलांना खूप 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 माणसात जरी बसलं तरी माणसात बसल्यासारखं जाणीव होत नाही. हा माणसात बसलं तरी माणसासारखी जाणीव होत नाही. का? कारण माणसात जरी बसलं तरी बाकीच्यांची 25ची लग्न झाली, माझा 35चा झाला. अरे कधी लग्न होणार आहे. बापाची व्यथा आहे, आईची व्यथा आहे. 4 चौकात बसलं की मग सांगतात अहो अजून नाही झालं, बघा ना तेवढं बघा. बाप व्याकुळ होतो गड्या. बापाची व्यथा आहे, आईची व्यथा आहे. बाप तो बाप असतो गड्या. ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावर दाखवे ना कधी कुणा डोळ्यातील पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, वाटामध्ये हसू जरी काना वाकला. गडीभर तू थांब जरा ऐका त्याची दापर. लई अवघड हाय गड्या ओमगाया बापर, ओमगाया बापर. लई अवघड हाय गड्या ओमगाया बापर,
उमगाया बापर. बाप मुलाला बोलतो पण त्याच्या भल्याकरता बोलतो, लक्षात राहू द्या. बापाला मुलाला बोलण्याचा उद्देश नसतो पण त्याचं भलं व्हावं याकरता बोलतो. अजून बापाचं अस्तित्व जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही. बाप मुलाला उठ 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 हे कर ते कर सांगत नाही, स्वतः उठून बाप करत असतो सगळं काही. हां, तोपर्यंत बाप आहे. बाप गेल्यानंतर मग खऱ्या सकाळची अस्तित्वाची जाणीव होते, बरोबर आहे की नाही. मग मात्र करावंच लागतं. हां, बाप आहे तो पण केलं तरी चालतं, पण बाप गेल्यावर करावंच लागतं. पण बाप आहे की नाही. बाप काय असतो, जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे, त्याचं जगणं अमाप आहे, तो म्हणजे बाप आहे. समुद्राची होडी आहे, हां, पार करणारी समुद्राची होडी आहे. महाराज देयाकडे नेणारी शिडी आहे, त्याची गोडी अमाप आहे, तो म्हणजे बाप आहे. पण बापाचं अस्तित्व, आईचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत, म्हणून 3 चरणं सांगितली. त्या 3ही चरणात आईचं अस्तित्व जाणीव होते. पण 4थ्या चरणात महाराज संतांचं वर्णन करतात, अभंगाचं शेवटचं चरण. मने संत तुका मने संत तुका मने संत तुका मने संत. मामा जास्त जास्त द्या, जास्त जास्त घेते. वाटून घेतील, वाटून. तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत, ऐसा माते साधु ऐसा माते. वा निघत महाराज. दोरे देव देवा एक देव एक देव एक देव. तुम्ही बहु कृपावंत. ज्यांच्या श्राद्धानिमित्त कीर्तन आहे, वैकुंठवासी सुनीता दत्तात्रय शिंदे. खऱ्या नावामध्ये मी सांगितलं मग सुनीता, आणि सुनीताप्रमाणे जीवन जगणारी ती आई जी आहे, ती आई गेली, पण आई 3 लेकरांना पोरकं करून गेली. म्हणून त्या आईच्या चरणी हे श्राद्धदान करत असताना असणारे आमचे सासरेभाऊ असतील, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक जी टॉकीज फेम अमोलजी महाराज करी असतील,
आमचे सातपती महाराज असतील, आमचे चव्हाण दाते असतील, गाडगे महाराज असतील, त्यांचे पुत्र महेश महाराज असतील, आमचे पुत्र आदित्य महाराज कदम असतील, इकडं मृदंगरत्न मृदंग महामेरू अनिकेतजी महाराज शिंदे असतील. आणि माझा आवाज स्पष्ट तुमच्यापर्यंत या तालुक्यातलं वैभव म्हणजे बिशे साऊंड सर्व्हिस, अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस. या साऊंड सर्व्हिसला तोड नाही एवढ्यात, अतिशय सुंदर सिस्टीम आहे. आता बाकीच्यांना किती आवाज, वायरी तुटल्या तरी इकडं मग मात्र नाही की नाही. सगळे तुम्ही पुरुष वर्ग महिला वर्ग पै पाहुणे सगळे जमलेले आहात. सगळ्यांना फुलं मिळाली हा, सगळ्यांना फुलं मिळाली. रस्त्यावरती उभी राहिलेली फुलं मिळाली का? आता शेवटचा अभंग होईल. अभंग झाल्यानंतर पुष्पवृष्टी होईल, आरती होईल आणि कार्यक्रम संपला जाईल. तुकाराम 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 तुकाराम.